आम्ही रामानंद तीर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं आत्ताच उद्घाटन झालं आणि त्याच्यात सगळ्या योजना आता येणार आहेत त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या सेवा तुम्हाला कमी पैशामध्ये म्हणजे अल्प दरामध्ये मिळतील आणि सुनीता चुडावेकर मॅडम गायनोकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्या पण आता क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे. तर त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा, कारण अल्पदरात मिळणार म्हटल्यानंतर सगळ्या गोरगरिबांना परवडण्यासारखं आहे. इथं जनरल सर्जन आहेत, बालरोग तज्ञ आहेत, मेडिसिन विभाग आहे, अस्थिरोग तज्ञ आहेत आणि डेंटिस्ट आहेत, अजय पाटील पीडीएस डेंटिस्ट आहेत, स्त्रीरोग तज्ञ आहेत, मेडिसिन विभाग आहे. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि डॉक्टरांना सगळ्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. आज स्वामी रामानंद हॉस्पिटलचा नव्याने उद्घाटन सोहळा होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला माननीय नामदारजी बालाजीराव कल्याणकर त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा झालेला आहे. या ठिकाणी आशाताई शिंदे ताई यांची पण उपस्थिती झालेली आहे. हे हॉस्पिटल जे आहे ते शहरामध्ये एकदम जुने बस स्टँड, रेल्वे स्टेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी नव्यानेच ओपन झालेलं आहे. हे हॉस्पिटल म्हणजे सर्व गोरगरिबासाठी इथे ओपन करण्याचं धाडस केलेलं आहे. हे सर्व एकत्रित कमीत कमी 10 डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं धाडस यांनी केलेलं आहे. या ठिकाणी आर्थो, न्यूरो, गायनिक, सर्जन, बीडीएस असे सर्व प्रकारचे पूर्ण डॉक्टरांची टीम सध्या उपस्थित आहे आणि या ठिकाणी गव्हर्नमेंट स्कीम्स खाली सर्व गोरगरिबापर्यंत पूर्ण देण्याचं यांनी धाडस केलेलं आहे आणि या ठिकाणी गोरगरिबासाठी सदैव नेहमीसाठी हे हॉस्पिटल हे ओपन राहणार आहे. तरी सर्व गोरगरिबांनी आणि योजनाधारकांनी सर्व जे काही गव्हर्नमेंट स्कीमच्या जे कार्ड आहेत या सुद्धा उद्यापासूनच लाभ घ्यावा. या ठिकाणी सर्व जे आजचं जे हॉस्पिटल ओपन करण्याचं लाहोटी मेडिकल राजेश लाहोटीकर यांनी इथं खूप धाडसाने हॉस्पिटल गोरगरिबासाठी ओपन केलेलं आहे आणि म्हणून याची सर्व गोरगरिबांनी लाभ घ्यावा. सर्वांना आवाहन करण्यात येते. सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद. आज स्वामी रामानंद नर्सिंग होम याचा उद्घाटन सोहळा म्हणजे लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि आमचे लाडके आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब आणि आशाताई शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा झालाय आणि इथे विविध आपले विभाग असतील ज्यामध्ये आपल्याला सुविधा पुरवल्या जातील आणि ते पण असे नांदेडमध्ये जे सुविधा आता नाही होणार तिथं सगळ्या सुविधा आम्ही देण्याचे प्रयत्न करणार आहोत. एका छताखाली. त्याच्यामध्ये दंत विभाग आहे, गायनेक विभाग आहे, ऑर्थो विभाग आहे. तर सगळे विभाग आम्ही देऊन आणि काही गव्हर्नमेंट स्कीम पण मॅडम आणणार आहेत इथे. तर त्यासाठी प्रयत्नशील चालू आहे आमच्या हॉस्पिटलसाठी. एकंदरीत आमच्याकडे सध्या 10 डॉक्टरांची टीम काम करणार आहे. आणि सगळे जण पूर्ण वेळ उपलब्ध राहतील आणि ती सेवा देण्याचा प्रयत्न करतील. रुग्णांना एकच आव्हान असणार आहे की त्यांनी आता कुठलाही रुग्ण हा आता लाचार राहणार नाही, त्यांना उपचार भेटणार आणि गरीबातला गरीब रुग्ण आमच्याकडे येऊन उपचार घेऊ शकतो. कुठल्याही आर्थिक अडचण त्यांना होणार नाही, अडवणूक होणार नाही आणि हे आमचा प्रयत्न नक्की आहे. रुग्णांसाठी अगदी बस स्टँड आणि स्टेशन पासून फक्त एक 200 मीटर अंतरावर आमचं हॉस्पिटल आहे. लाहोटी मेडिकल 24 तासच्या मध्ये. मी डॉक्टर सुनीता चुडावेकर, माझं BMA झालेलं आहे आणि जवळपास मी 15 वर्षापासून काम केलेलं आहे गायनिक मध्ये आणि जनरल मध्ये पण. आणि आता मी नवीन हॉस्पिटल चालू केले आजपासून, मल्टी स्पेशालिटी रामानंद हॉस्पिटल. त्यासाठी आम्हाला लो कॉस्ट मध्ये केलेले आहे. मॅम सध्या इकॉनॉमिक्स मध्ये आपल्या गरीब लोकांसाठी सेवा देण्याची आहे. इथे आम्ही माफक दरामध्ये आणि नंतर आम्ही योजना वगैरे घेणार आहोत इथे. आता मेडिकल मध्ये डिस्काउंट मध्ये काही 20% 30% मिळणार आहे. बाकी तपासणी फीस लो मध्येच असणार आहे, नॉमिनल.